सो वेलकम एव्हरीवन अँड व्हेरी गुड मॉर्निंग. येस, चलो. तो आता बाळांनो आपण इथं संपवला आहे आपला चॅप्टर इंटिग्रेशन. त्यामध्ये ऑलमोस्ट आपण नाही म्हणलं तरी 100 ते 120च्या दरम्यान आपले एक्झाम्पल सॉल्व्ह झाले असतील. येस, सर्व तुम्ही रिवाइज केलेत मागच्या 2 दिवसामध्ये. आय एम व्हेरी शुअर अबाउट इट. ओके, आता डेफिनेट इंटिग्रेशन आणि मागच्या इंटिग्रेशन मध्ये काय फरक आहे? तर फरक काहीच नाहीये. जस्ट अ सिंगल डिफरन्स इज ऑफ दिस फॉर्म्युला. ओके, जसं डेफिनेट इंटिग्रेशन, सॉरी, जे इनडिफिनेट इंटिग्रेशन होतं, येस, तर त्याच्यामध्ये वळांनो काय होतं की तुमचं जे आन्सर होतं ते तुम्हाला काहीतरी फॉर्म्युला मिळत होता. येस, बट जे डेफिनेट इंटिग्रेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एकतर आन्सर मिळेल ते लॉगच्या भाषेमध्ये मिळेल किंवा काहीतरी तुम्हाला रिअल नंबरच्या भाषेमध्ये तुम्हाला तो आन्सर मिळून जाईल. येस, म्हणजे डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये वळांनो आपल्याला आन्सर मिळतो ते रिअल नंबरच्या केसमध्ये, आणि इनडेफिनेट मध्ये आपल्याला मिळायचं एक टाइप ऑफ फॉर्म्युला किंवा एक प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला तिथे काय होत होतं, मिळत होतं. येस बच्चो, आर यू गेटिंग दिस? एक्सक्यूज मी. ओके, डन. चलो, मग आता आपण आता तुम्ही काय करता बाळांनो, चॅप्टर नंतर 2 पेजेस ब्लँक सोडता, तिथे तुम्हाला सर्व फॉर्म्युलाची समरी लिहायची आहे इनडेफिनेटची, इंटिग्रेशन मागच्या चॅप्टरची. आणि त्यानंतर 2 पेजेस सोडून तुम्ही घेता बाळांनो नवीन चॅप्टर, हेडिंग द्या बाळांनो इनफायनाइट इंटिग्रेशन. हेडिंग द्या बाळांनो इनफायनाइट इंटिग्रेशन. चलो, write down. Okay, hearing that if close bracket a comma b are the limits where a is referred as lower limit and b is referred as upper limit of integration, then integration from a to b, देखो integration from a to b of f of x is calculated, is solved as phi b minus phi a. ओके, आता फाय ए फाय बी काय आहे, डोंट वरी, मी तुम्हाला सांगेल. एकदम सिंपल आहे, याच्यामध्ये काहीच नाही. ओके, त्यावर एक थेरम आहे बाळांनो, इथे आपल्याला पहा, हा थेरम आहे, हा फंडामेंटल थेरम ऑफ इंटिग्रेशन ऑफ कॅल्क्युलस. ओके, सो कसं काढलं जातं, कशा प्रकारे येतो, दॅट इज अ डिफरंट पार्ट, त्याच्यामध्ये आपल्याला जाण्याची गरज नाहीये. ओके, चलो. चलो, मग इथे आणि प्लस सी, हा प्लस सी आपलं तिथे येणारच आहे कंपल्सरी, नाही प्लस सी याच्यामध्ये येणार नाही. सॉरी. In case of infinite integration, there is no plus c. ये बच्चों, चलो, इसके अंदर जो आंसर आता है दैट इज फाइनल वन. ओके, अब डायरेक्टली अपन शुरुआत करेंगे बच्चों एग्जांपल से. चलो आ जाओ, डायरेक्टली एग्जांपल्स, कुछ भी नहीं. चलो, गिव हेडिंग evaluate the following definite integrals. Evaluate the following definite integrals. पहिले लिहा बाळांनो, नंबर 1 दिस.
ओके, आता इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह करायचं हे तर मी तुम्हाला सांगत बसणार नाही आता, कारण की यू ऑल व्हेरी प्रो इन दॅट लेवल नाव. ओके, चला क्वेश्चन नंबर 1 काय होतं, इंटिग्रेशन फ्रॉम 4 to 9 फॉर 1/√x dx. येस बच्चो, आता पहा हे लिमिट काय आहेत ना, हे लिमिट सध्या अवेलेबल नाहीच आहेत, हे अवेलेबल नाहीच आहे असं 2 मिनिट लक्षात ठेवा आणि ह्या इंटिग्रेशनला सॉल्व्ह करा. ओके, आता त्याला कसं सॉल्व्ह करणार, रेग्युलर वे मध्ये सॉल्व्ह करायला आपल्याला, ऍज इफ की हे लिमिट दिलेले नाहीयेत. ओके, तर काय बांधतो, तर इथे काय बांधतो मी, ह्याला असं म्हणू का, इंटिग्रेशन फ्रॉम 4 to 9. आपल्याला फक्त अजून करायचं नाहीये पण लिहायचे सर्वत्र आहेत. ओके, 4 to 9 इसको मैं ऐसा बोलू क्या, x रेस टू -1/2 dx. क्या मैं इसको ऐसा बोल सकता हूँ क्या, x रेस टू -1/2 dx. यस, और यहाँ पे मैं x रेस टू n का फॉर्मूला लगा दूं मेरा, तो देखो ये बन जाएगा x रेस टू -1/2 + 1 डिवाइडेड बाय -1/2 + 1. अभी इसको डालना पड़ेगा बच्चों मुझे, देखो बॉक्स ब्रैकेट, और ये जो लिमिट यहाँ पे थे, लोअर लिमिट मेरा आ जाएगा इधर और अपर लिमिट मेरा चला जाएगा इधर. ओके, ह्याला मी आय बोललोय ना बच्चो, काही फरक झाला, फक्त काय आला, बॉक्स आलाय फक्त, आणि अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट आपण काय केले, पुट केलेले आहेत. बस आता ब्रॅकेट एकदा सॉल्व्ह करा, काय बांधो, x रेस टू 1/2 अपॉन 1/2 इंटू ब्रैकेट कंप्लीट फ्रॉम 4 to 9. तो देखो बच्चों, क्या मैं इस 2 को ऊपर लेके आऊं, सो इसको मैं ऐसे बोलूं क्या, 2 इंटू एक्स रेस टू 1/2 फ्रॉम 4 to 9. येस, आता मला काय करायचं बाळांनो, याला मला सॉल्व्ह करायचंय. ओके, याला मला सॉल्व्ह करायचंय, तर सॉल्व्ह करताना बाळांनो माझा थेरम काय म्हणतो बाळांनो, फाय ऑफ बी म्हणजे काय करा, काय करा बाळांनो, आधी अप्पर लिमिट पुट करा आणि त्यातनं लोअर लिमिटला लेस करून टाका. ओके, म्हणजे पाहिजे काय करायचंय. ओके, पाहिजे म्हणजे मी काय करतो, 2 इंटू एक्सच्या ठिकाणी आधी मी 9 पुट करतो. ओके, सो 9 रेस टू 1/2. ओके, मायनस परत एकदा सेम फंक्शन घेतोय, 2 इंटू एक्सच्या ठिकाणी आता काय करतो, 4 पुट करतोय, रेस टू 1/2 ब्रॅकेट कंप्लीट. म्हणून काय केलं समजलं तुम्हाला, हे फंक्शन घेतलं, दोनदा लिहिलं, एकदा त्याच्यामध्ये 9 पुट केला, एकदा त्याच्यामध्ये 4 पुट केलं एक्स एक्सच्या ठिकाणी. आर यू गेटिंग दिस एवरीवन? बस अभी इसको सॉल्व कर डाला, मतलब झिंगा ला. सो 2 इंटू 3 माइनस 2 इंटू 2, सो 3 दूने 6 -4, आंसर दैट कम्स टू 2, देयरफॉर I इज इक्वल टू 2. एवरीवन मिळाला, मला रिअल नंबर मिळाला, याला प्लस सी लिहायची गरज नाही, आंसर इट सेल्फ इज अ कॉन्स्टंट नंबर. इज इट डन बच्चो? काय अवघड बाळून याच्यामध्ये? डन, चलो नेक्स्ट एग्जांपल, राइट डाउन क्वेश्चन नंबर 2. देखो एकदम सिंपल वे में सॉल्व करेंगे, कुछ भी टेंशन लेने जैसा नहीं है, कुछ भी नहीं है.
जर का तुम्ही इंटिग्रेशन चॅप्टर चांगला केला असेल तर तुम्हाला हा चॅप्टर तुमचा 90% डन आहे. फक्त काय करायचे, लिमिट तर टाकायचे फक्त. राईट डाऊन इंटिग्रेशन फ्रॉम -2 to 3 1/x+5. ओके, दिस इज द वन. चलो, क्या मैं इसको चेन रूल लगा सकता हूं क्या? कारण की पहा इथे माझं 1/1 फॉर्म तर आहे माझा इथे, बट बांधून इथं x² नाहीये ना. इथे जर 1/x² असता तर मी इथं 5 ला √5 म्हणलं असतो आणि माझा फॉर्म्युला लावला असतं बाळांनो मी. येस, पण इथं x² नाहीये ना, तर मी डायरेक्ट काय करणार बांधून लॉगचा फॉर्म्युला लावणार इथे. ओके, चलो. सो याला मी असं म्हणतो, इंटिग्रेशन फ्रॉम -2 to 3. इंटिग्रेशनची गरज नाही पडणार, डायरेक्टली मी याला हे लावतो ना लॉग एक्स चा फॉर्म्युला. सो ये बन जाएगा बच्चों लॉग ऑफ मॉड ऑफ, इसको मैंने आई बोल दिया, आई इज इक्वल टू ओके. सो लॉग ऑफ मॉड ऑफ x+5 मॉड कंप्लीट, और इसको मुझे क्या करना पड़ेगा, डिवाइड बाय 1 करना पड़ेगा. लेकिन 1 किया तो भी चलेगा, नहीं किया तो भी चलेगा, सो मैं नहीं करता हूं. यस, चलो. सो फ्रॉम यहाँ पे लिमिट आ जाएगा, फ्रॉम लिमिट -2 to 3. आता मला एकदा काय करायचंय, -2 पुट करायचं, एकदा 3 पुट करायचंय. सो अप्पर मधनं लोअर लेस करायचं आहे. येस एव्हरीवन. सो इथे काय बांधनो, आई इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ, यस बच्चों क्या आ जाएगा, 3+5 मॉड कंप्लीट. यहाँ पे कौन सा साइन है, माइनस, लॉग ऑफ मॉड ऑफ -2 + 5 मॉड कंप्लीट. चलो, सो ये आ जाएगा लॉग ऑफ 3+5 मॉड के बाहर ले लो, कितना आ जाएगा 8, माइनस ये बन जाएगा लॉग ऑफ 3. यस बच्चों, आता इथं लॉग ची प्रॉपर्टी लावू शकतो. येस, तो इसको मैं कंबाइन बोल लिख सकता हूँ. लॉग ऑफ लॉग माइनस लॉग साठी माझ्याकडे फॉर्म्युला आहे का, येस, कारण 8/3. दैट्स इट. ये आ गया बच्चों मेरा आई का वैल्यू. काहीतरी डिफिकल्ट आहे का मुलांनो? कुछ भी नाही. डन. क्वेश्चन नंबर 3. सभी एग्जाम आपने सॉल्व किया होगा, कुछ याद करो. जर का तुम्ही इंटिग्रेशन हा चॅप्टर रिवाइज नसन केला तर बाळांनो, यू आर वेस्टिंग युअर टाइम. गो फर्स्ट अँड सॉल्व दॅट चॅप्टर, देन ओनली यू विल गेट दिस चॅप्टर. व्हेरी सिम्पल इट इज. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं चॅप्टरच्या आधीच, तो चॅप्टर केला तर हा चॅप्टर येणार आहे. या चॅप्टर मध्ये असंच काही नवीन नाहीये, फक्त इथं फायनाइट होतं, इथं इनफायनाइट आहे. दॅट्स इट. चलो, इंटिग्रेशन फ्रॉम 2 to 3. इंटिग्रेशन फ्रॉम 2 to
3 एक्स अपॉन एक्स स्क्वायर माइनस 1, एक्स अपॉन एक्स स्क्वायर माइनस 1 dx। ओके चलो बच्चों, अभी अगर मैं एक्स स्क्वायर माइनस 1 का डेरिवेटिव लूंगा तो मुझे क्या बन जाएगा बच्चों, 2x मिल जाएगा। लेकिन ऊपर तो 2 नहीं है, तो मैं क्या करता हूँ बच्चों, देखो इसको ऐसे लिखता हूँ, इंटीग्रेशन ऊपर 2x चाहिए ले लो, डिवाइडेड बाय उस 2 को कैंसिल करने के लिए ये बन जाएगा एक्स स्क्वायर माइनस 1 ब्रैकेट कंप्लीट dx। व्हाट आई हैव डन अलजेब्रिक एडजस्टमेंट। और मैं यहाँ पे कौन सा फॉर्मूला लगाऊंगा, इंटीग्रेशन ऑफ एफ डैश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स का फॉर्मूला यहाँ पे लगा दूंगा, है ना। आता ज्यांना तो फॉर्म्युला माहित नाही त्यांचा उदो उदो, ज्यांना माहित आहे त्यांनी करा सॉल्व। यस, लिमिट लिखना मत बोलना। तो देखो यस वो इस 2 को मैं इंटीग्रेशन के बाहर ले लेता हूँ, तो ये आ जाएगा मेरा 1/2 इंटीग्रेशन फ्रॉम 2 to 3 2x अपॉन एक्स स्क्वायर माइनस 1 dx। ओके चलो बच्चों, सो मैं यहाँ पे कर दो देयरफॉर यूजिंग इंटीग्रेशन ऑफ एफ डैश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स dx इज इक्वल टू क्या बच्चा आंसर रहता है उसका, लॉग ऑफ मॉड ऑफ एफ ऑफ एक्स मॉड कंप्लीट प्लस सी। यस यही तो था मेरा फॉर्मूला, तो बस यहाँ पे लगा दूंगा। सो 1/2 तो मेरा ब्रैकेट के बाहर, इसको मैंने आई बोला था ना, आप बोलना उसको आई, मैं भूलता हूँ। इतना बन दो लॉग ऑफ मॉड ऑफ एफ ऑफ एक्स क्या बच्चों, एक्स स्क्वायर माइनस 1 मॉड कंप्लीट ब्रैकेट कंप्लीट कहां से कहां तक, 2 से लेके 3 तक। यस, तो पहले क्या करेंगे बच्चों, 3 को पुट करेंगे और बाद में क्या करेंगे बच्चों, 2 को पुट करेंगे। चलो फिर तो ये बन जाएगा 1/2 तो मेरा वैसे भी बाहर है, सो लॉग ऑफ मॉड तो निकल जाएगा, सो एक्स स्क्वायर मतलब 3 का स्क्वायर, चलो मैं लिखता हूँ फिर भी काही जण आहे बाबा। सो 3 चा स्क्वेअर माइनस वर ब्रॅकेट कंप्लीट, ओके, माइनस लॉग ऑफ ब्रॅकेट 2 चा स्क्वेअर माइनस 1 ब्रॅकेट कंप्लीट यस। सो इज इक्वल टू 1/2 log of 9 minus 1 will be 8 minus log of this will be 3। करेक्ट बच्चों, तो ये क्या बन जाएगा बच्चों मेरा ब्रैकेट कंप्लीट। सो ये बन जाएगा 1/2, क्या मैं इसको कंबाइन ऐसे लिखूं क्या, log of 8/3 ब्रैकेट कंप्लीट यस। सो इज इक्वल टू log of 8/3 रेस टू 1/2। यस लिख सकता हूँ, या फिर नहीं करना है आगे तो मत लो, इसको लगे तो इसे रहने दो। म्हणजे स्टेपचीच काही गरज नाही। इंटिग्रेशन जर हा चॅप्टर चांगला केला असेल तर तुम्हाला हा चॅप्टर 100% इझी जाईल। डन, चलो नेक्स्ट, डन क्वेश्चन नंबर 4। इंटीग्रेशन फ्रॉम 0 to 1 x square plus 3x plus 2 upon root x x square plus 3x plus 2। एक्स स्क्वायर 3x plus 2 डिवाइड बाय रूट एक्स dx। कैसे सॉल्व किया जाए,
ओके चलो, तो ये 0 है। कैसे सॉल्व किया जाए बच्चों? एकदम सिंपल वे. असा फॉर्म आपल्याकडे कधीच नसतो, अशा फॉर्मला कोणता फॉर्म्युलाही आपल्याकडे अवेलेबल नाहीये. जस्ट डू अ थिंग, हा डिनोमिनेटर सगळ्यांना सेपरेट करा, इंटीग्रेशन सेपरेट करा आणि त्याला सॉल्व करा, बाकी काहीच नाही. चलो, तो इसको अपन करेंगे बच्चों ऐसे सॉल्व. देखो, सो इसको बोलते हो आई, इसको बोलते हो आई इज इक्वल टू इंटीग्रेशन फ्रॉम 0 to 1. तो आ जाएगा x² अपॉन √x प्लस 3x अपॉन √x प्लस 2 अपॉन √x dx. चलेगा बच्चों? ओके चलो, सो आ जाएगा इंटीग्रेशन फ्रॉम 0 to 1. तो क्या मैं इसको ऐसा बोलूं क्या, x⁻³ प्लस 3x⁻² प्लस 2x⁻² dx. यस करेक्ट. क्या मैं इसको ऐसा बोल सकता हूँ क्या बच्चों? वॉट एवर आई हैव डन, देखो मैंने क्या किया बच्चों, √x हर एक से कैंसिल कर दिया. √x मी इथे काय झालं, एक्स √x उरला, म्हणजे x√x म्हणजे काय, x⁻³ कोड ऑब्वियस ना बच्चो. आता एवढे तरी आपण आता मोठे झालो पाहिजे की आपल्याला कळलं पाहिजे की x⁻³ कसा उरला. जर नसन कळत बाळांनो, एसपी और ओसी इज देअर. कारण की आता इथून या लेवलला तुम्ही ते विचारू शकत नाही सर x⁻³ कसा आला, नो. तो ये तो एजुकेशन की तोहिन हो जाएगी. यस चलो, आता काय करू बांधो, प्रत्येकाला x⁻n चा फॉर्म्युला होतो. सो इज इक्वल टू इंटीग्रेशन फ्रॉम 0 to 1. आता वो तो रहेगा नहीं, सो ये आ जाएगा बच्चों x⁻³ प्लस 1 डिवाइड बाय 3/2 प्लस 1 प्लस 3 इंटू x⁻² प्लस 1 अपॉन 1/2 प्लस 1 प्लस 2 इंटू x⁻1/2 प्लस 1 अपॉन -1/2 प्लस 1 ब्रैकेट कंप्लीट फ्रॉम 0 to 1. ओके बच्चों, क्या किया, कुछ नहीं, सिंप्लिफिकेशन, बाकी कुछ भी नहीं. बस फक्त x⁻n चा फॉर्म्युला इथे लावलेला आहे. सो पाहिजे इथे काय बांधनो, x⁻, दीड आणि 1 अडीच म्हणजे किती झालं, 5/2 अपॉन 5/2 प्लस 3 इंटू x⁻³ अपॉन 3/2 प्लस 2 इंटू x⁻1/2 अपॉन 1/2 ब्रैकेट कंप्लीट फ्रॉम 0 to 1 ब्रैकेट कंप्लीट. ओके चलो, अब इसको लेके आओ ऊपर. सो x 2/5, सो 2/5 इंटू x⁻5/2 प्लस 3 इंटू 2/3 इंटू x⁻3/2 प्लस 2 इंटू 1/2 x⁻1/2 ब्रैकेट कंप्लीट फ्रॉम 0 to 1. चलो इसको सिंप्लीफिकेशन क्या होगा बच्चों, 2x⁻5/2 अपॉन 5 प्लस 2x⁻3/2 प्लस x⁻+ 1/2 फ्रॉम 0 to 1. येस बच्चो. ओके, आता आपण काय करणार बाळांनो, जिथे जिथे x आहे तिथे सर्वत्र 1 पुट करणार आणि त्यातनं माइनस करणार बाळांनो 0 0 0. ओके, एकदम कॉमन सेंस. चलो, सो यहाँ पे आ जाएगा, देखो इज इक्वल टू 2 इंटू 1/5/2 अपॉन 5 प्लस 2 इंटू 1/3/2 प्लस सॉरी x नहीं 1/1/2. ये आ जाएगा मेरा पहला ब्रैकेट, 1 का ब्रैकेट माइनस अभी 0 का ब्रैकेट आ जाएगा. तो 0 एनीथिंग 0 0 मल्टीप्लाई एनीथिंग 0 प्लस 0 प्लस 0. कॉमन सेंस मैंने यहाँ पे लगा दिया, क्योंकि 0 एनीथिंग विल बी 0 ना, और 0 इंटू एनीथिंग विल बी 0. यस बच्चों, सो ये आ जाएगा बच्चों मेरा, देखो
2/5 प्लस 2 प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट -0. बस एलसीएम काढा, लाईफ झिंगल आला. सो इज इक्वल टू 2 प्लस 10 प्लस 5/5. सो इज इक्वल टू 17/5. अरे रुको रुको रुको, ये यहाँ पे गलती कर दी. यहाँ पे मल्टीप्लाई बाय 2 हो जाएगा. यहाँ पे देखो, यहाँ पे मल्टीप्लाई बाय 2 हो जाएगा, तभी मैं बोलूँ. तो यहाँ पे आ जाएगा 4, तो यहाँ पे भी आ जाएगा 4, तो यहाँ पे भी आ जाएगा 4. तो ये आ जाएगा 4×5 20, तो यहाँ पे आ जाएगा 20. तो ये आ जाएगा 32/5. यस करेक्ट. ये 2 में सेंटी डालतो इथे. कुछ भी नहीं बच्चे, सिंपल कैलकुलेशन से, इफ यू नो द चैप्टर इंटीग्रेशन, दैट्स इट. ओके, इज इट डन बच्चों? 32/5. व्हेरी सिंपल. आता मी आहे ना, बऱ्याच वेळा मुलांकडून एक गोष्ट का ऑब्झर्व करतो, सगळे म्हणजे मॅक्सिमम लोक, तुमचे केलं असेल ते तर त्यांनी थोडंसं पाहिजे. काय करतात मुलं, इथं आहेत ना 1 पुट करतात, आणि इथं 0 पुट करतात, आणि इथं 1 पुट करतात. नाही रे बाळा, आपल्याला 1 ना सर्वत्र पुट करायचं आहे, आणि परत मायनस करून 0 सर्वत्र पुट करायचं आहे. ओके ना, एक कॉमन मिस्टेक लोक असे करतात, मुलं शक्यतो. जे मी पेपर वगैरे चेक करताना मी पाहिलेलं आहे मुलांकडनं, की जनरली कॉमन मिस्टेक असं करतात, की सपोज 2 टर्म्स आल्या, तर एकामध्ये 1 पुट करतात, एकामध्ये 0 पुट करतात. नाही, असं नाही करायचं आपल्याला. येस, पूर्ण मध्ये एकदा 1 पुट करायचं, आणि पूर्ण मध्ये एकदा 0 पुट करायचं. येस, चलो नेक्स्ट एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 5. आता इथं कोणती मेथड वापरायची मला तुम्ही सांगा. यू टेल मी विच मेथड विल बी युजफुल ओव्हर हियर. पार्शियल फ्रॅक्शन ह्या क्वेश्चन मध्ये, येस व्हेरी गुड. कोणती? पार्शियल फ्रॅक्शनचा आपण वापर करणार की नाही इथे? येस, व्हेरी गुड. चलो करो फिर. सॉल्व करायचंय पार्शियल फ्रॅक्शननी. चलो आ जाओ.
क्या दिया, इंटीग्रेशन फ्रॉम 2 to 3 x अपॉन x plus 2 and x plus 3. तो खालचा पॉवर बनतो x इंटू एक्स एक्स स्क्वेअर मोठा आहे की नाही, येस. तो देअरफॉर दिस इज अ प्रॉपर पॉलिनोमियल फंक्शन. चलो फिर बच्चों क्या करेंगे, पुट, ज्यांना आठवत नाहीये त्यांच्यासाठी लिहितोय, पुट x अपॉन x प्लस 2 अँड x प्लस 3 इज इक्वल टू, आता मला सांगा किती ब्रॅकेट आपल्याकडे, एक आणि दोन ब्रॅकेट्स आहेत. तो आपण काय करणार, a अपॉन x प्लस 2 प्लस b अपॉन x प्लस 3. येस बच्चों, आठवलं काही? असं काहीतरी करत होतो आपण. धन्यवाद. चलो फिर यहाँ पे देखो एलसीएम काटा बन दो. सो x इज इक्वल टू, ये बन जाएगा x प्लस 3 इंटू ए प्लस बी इंटू एक्स प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट. आता मी आधी काय करतो, पुट x इज इक्वल टू -3. सो x इज इक्वल टू क्या बन जाएगा बच्चों, देखो मेरा, ओहो x इज इक्वल टू नहीं, -3 इज इक्वल टू, सो -3 इज इक्वल टू 0 प्लस b इंटू -3 प्लस 2. से बन जाएगा -3 इज इक्वल टू b इंटू -1. सो b का वैल्यू बच्चों मेरा आ गया 3. एवरीवन, ए का वैल्यू निकालो. पुट x इज इक्वल टू, कितना पुट करना पड़ेगा बच्चों अभी, ए का वैल्यू के लिए -2. सो ये आ जाएगा -2 प्लस इज इक्वल टू -2 प्लस 3a प्लस 0. सो ए का वैल्यू बच्चों आ गया मेरा -2. चलो अभी इसको मैं रीराइट करूंगा. सो ए का वैल्यू क्या था बच्चों मेरा -2 और बी का वैल्यू क्या आ गया बच्चों मेरा 3. आठवतंय ना बाळांनो सर्व काही, हे आपण जस्ट सॉल्व केलं तर पार्शियल फ्रॅक्शन, प्रैक्टिस के लिए सगळं आठवें. चलो फिर मैं इसको आई बोल दिया हूं ना, देखो इसको मैं आई बोल दिया था. सो मैं इसको वापस रिराइट करूंगा 2 to 3. सो इंटीग्रेशन फ्रॉम 2 to 3, इसको मैं ऐसे बोलता हूँ 3, जाने चल, -2 अपॉन x प्लस 2 प्लस 3 अपॉन x प्लस 3. ये क्या आएगा बच्चों मेरा dx. ओके, आता लक्षात घ्या, हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना थोडंसं चांगल्या प्रकारे आणि डोकं लावून थोडंसं करा. आपण काय करायचो, इथे इंटिग्रेशन सेपरेट करायचो ना, आता इंटिग्रेशन सेपरेट करताल तर तुम्हाला तुमचं कन्फ्युजन होईल बाळांनो. ओके, सेपरेट केलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही, बट आय सजेस्ट की नका करू. वाटल्यास मी तुम्हाला दोन्ही प्रकारे समजून सांगतो की कशा प्रकारे करायचं. ओके, पाहिजे मी इथे काय करतो बाळांनो, डायरेक्टली -2 माझा कॉमन आहे इंटू, ह्याला मी फॉर्म्युला लावतो लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस 2 मॉड कंप्लीट, प्लस 3 कॉमन घेतला मी, तो आ जाएगा बच्चों मेरा लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस 3 मॉड कंप्लीट, और इस ब्रैकेट को मैंने बोल दिया बच्चों लिमिट फ्रॉम 2 to 3. यस बच्चों, एनीबडी हॅविंग एनी प्रॉब्लेम? नो. आता मुलं काय करतात बाळांनो, जनरली ह्या लॉग मध्ये 3 पुट करतात आणि ह्या लॉग मध्ये 2 पुट करतात. नाही रे बाळांनो, असं नाही करायचंय. आपल्याला काय करायचंय, दोन्ही ठिकाणी एकदा 3 पुट करायचं आणि दोन्ही ठिकाणी एकदा 2 पुट करायचं आणि त्यावरून आपल्याला आन्सर काढायचं. यस, चलो फिर आ जाओ, फिर भी इसको ऐसा बोल देता हूं.
minus 2 log of mod of 3 plus 2 mod complete plus 3 into log of mod of 3 plus 3 mod complete बॉक्स ब्रैकेट कंप्लीट माइनस वापस इसी पूरे के अंदर 2 को भी पुट करना है, तो ये आ जाएगा बच्चों मेरा -2 log of mod of 2 plus 2 mod complete plus 3 into log of mod of x का वैल्यू कितना बच्चों 2 plus 3 mod complete बॉक्स ब्रैकेट कंप्लीट। समझ रहे हैं बच्चों क्या क्या किया अपन ने यहाँ पे? एक बार पूरे के अंदर 3 पुट कर दिया जहां जहां पे x है, और एक बार पूरे के अंदर 2 पुट कर दिया जहां जहां पे x है, अपर लिमिट माइनस लोअर लिमिट। चलो सो इज इक्वल टू, सो -2 ये बन जाएगा log ऑफ 5 प्लस 3 इंटू ये बन जाएगा log ऑफ 6, ये ब्रैकेट मेरा कंप्लीट हो गया, माइनस ये बन जाएगा -2 log ऑफ 4 प्लस 3 इंटू log ऑफ 5 ब्रैकेट कंप्लीट। चलेगा बच्चों? अभी जो कैंसिल कुछ हो रहा है इसके अंदर, चलो एक बार क्या करता हूं, पूरा माइनस सही नहीं वो निकाल देता हूं, से बन जाएगा -2 log ऑफ 5 प्लस 3 log ऑफ 6 प्लस 2 log ऑफ 4 -3 log ऑफ 5। ओके बच्चों देखो अभी -2 log ऑफ 5 -3 log ऑफ 5 ये बन जाएगा -5 log ऑफ 5। यस, तो इसको मैं ऐसे लिख देता हूं, देखो 3 log ऑफ 6 प्लस 2 log ऑफ 4 -5 log ऑफ 5। अगर इसको ऐसा भी रखा तो भी चलेगा, या फिर इस 3 को एज अ पावर लेके जाओ, इस 2 को एज अ पावर लेके जाओ, इस 5 को एज अ पावर लेके जाओ, कोई प्रॉब्लम नहीं है। यस, और उसको भी पावर लेके सॉल्व करके फिर इसके अंदर इन दोनों का मल्टीप्लीकेशन डिवाइड बाय दिस किया तो भी चल जाएगा, कोई इश्यू नहीं है इसके अंदर। चलो अपने को चाहिए तो अपन करेंगे, चलो लॉग की प्रॉपर्टी लगा दे। सो लॉग ऑफ 6⁻³ प्लस लॉग ऑफ 4 का स्क्वायर माइनस लॉग ऑफ 5�5। सो मैं इसको ऐसे बोल देता हूं, आई इज इक्वल टू लॉग ऑफ दिस इंटू दिस, तो ये बन जाएगा बच्चों 6³ इंटू 4 का स्क्वायर अपॉन 5�5। दैट्स इट, खत्म। अगर इसको फर्दर सॉल्व करना तो करते बैठो, अगर यहाँ पे इसको इसको ऐसे ही रख दिया तो भी चलेगा। तो इंटीग्रेशन बाय पार्शियल फ्रैक्शन का अपन इसके अंदर यूज किया, जो अपन ने लास्ट चैप्टर में किया था, इसलिए मैंने वापस इसको आपको समझाया नहीं है। और कोई बोलेगा समझा, सो प्लीज गो बैक एंड रेफर टू दोज लेक्चर्स। यहाँ पे अपन टाइम वेस्ट नहीं करने वाली, वहां पे बहुत सॉल्व एग्जांपल भी सॉल्व करके दिया मैंने पार्शियल फ्रैक्शन की, इसी इसी दिन के लिए।
डन। चलो नेक्स्ट क्वेश्चन, राइट डन। क्वेश्चन नंबर 6, काहीतरी फरक आहे बाळांनो दोन याच्यामध्ये, काहीच नाही, फक्त अपर लिमिट मायनस लोअर लिमिट, बस इतना ही फरक है उसके अंदर. और थोडेफार कॅल्क्युलेशन थोडेसे एनहान्स झालेत आणि प्लस से निघून गेलाय. राईट डाऊन. निम्म्या लोकांना क्लिक झालं असेल कसं सॉल्व्ह करायचं, इझी असे खूप सारे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केले. सो इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 dx 1 upon x square plus 6x plus 5 dx. काय करतो बाळांनो, एक्स स्क्वेअर क्वाड्रेटिक इक्वेशन, ओय होय. क्या करेंगे बच्चों, 1/2 कोएफिशिएंट ऑफ एक्स ब्रैकेट का स्क्वायर एडलेस करे क्या? चलो हाँ, 1/2 कोएफिशिएंट ऑफ एक्स ब्रैकेट का स्क्वायर इसे काय करायचं ना, एडलेस करा, यू विल गेट द फॉर्म्युला एक्स स्क्वेअर माइनस ए स्क्वेअर किंवा प्लस ए स्क्वेअर, जो काही मिळेल तो आपण याच्यामध्ये पाहूयात. ओके चलो. सो कितना आ जाएगा बच्चों, ये 3 का स्क्वायर इज इक्वल टू 9. सो इंटीग्रेशन, इसको मैंने बोल दिया आई इज इक्वल टू 1 to 2 1 अपॉन एक्स स्क्वायर प्लस 6x, इसके अंदर प्लस 9 करेंगे, इसको बोल देंगे एक ब्रैकेट के अंदर, और माइनस 9 प्लस 5 को बाहर, ब्रैकेट ने डाल देता है, और ये आ जाएगा मेरा dx. सो इज इक्वल टू इंटीग्रेशन फ्रॉम 1 to 2 1 अपॉन, ये किसका एक्सपेंशन हो गया, x प्लस 3 ब्रैकेट का स्क्वायर माइनस माइनस 2 का स्क्वायर मतलब 4 आ जाएगा dx. बस देयरफॉर यूजिंग कौन सा फॉर्मूला बच्चों, 1 अपॉन, काहीच आठवत नाहीये, काहीच आठवत नाही नो, एक्स स्क्वेअर माइनस ए स्क्वेअर dx इंटीग्रेशन, क्या बच्चों 1/2a इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ, ऊपर क्या आएगा बच्चों, x माइनस ए अपॉन एक्स प्लस ए मॉड कंप्लीट प्लस सी ब्रैकेट कंप्लीट, या फिर ब्रैकेट नहीं डालो तो भी चलेगा. ओके चलो फिर इसको वो फॉर्मूला लेंगे. सो 1/2 इंटू ए का वैल्यू कितना बच्चों मेरा 2 इंटू, नहीं इंटू इधर नहीं, इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ, क्या आ जाएगा बच्चों, x प्लस 3 माइनस 2 अपॉन x प्लस 3 प्लस 2 मॉड कंप्लीट, और इसको मैं डाल दूंगा लिमिट्स फ्रॉम, कितना है बच्चों ये 1 to 2 है, करेक्ट. यस. तो पहले तो इसको सॉल्व कर लो, बाद में देखेंगे बाद में. सो ये हो जाएगा 1/4 लॉग ऑफ x प्लस 1 अपॉन x प्लस 5 फ्रॉम 1 to 2. सो ये हो जाएगा 1/4 log of mod of 2 plus 1 upon 2 plus 5 mod complete minus 1/4
log of 1 plus 1 upon 1 plus 5 mod complete। ये बच्चों तो ये बन जाएगा 1/4 को मैंने कॉमन ले लिया बाहर, तो ये बन जाएगा log ऑफ, ये क्या बन जाएगा बच्चों 3/8 माइनस log ऑफ 2 प्लस 2/6। ओके, तो log माइनस log सम इथं फॉर्म्युला वापरू की नको? येस, ये बन जाएगा log ऑफ दिस अपॉन दिस, सो इज इक्वल टू 1/4 log ऑफ 3/8 डिवाइडेड बाय, को में मल्टीप्लाई कर दे तो डायरेक्टली 6/2। चलेगा बच्चों? चलेगा ना? एक स्टेप मैंने यहाँ पे स्किप कर दिया। सो इज इक्वल, ये बन जाएगा 1/4 log ऑफ, सो 3 त्रिक 9, 9/8 कंप्लीट। पाच आणि 2 7 होतात ना बाळा, नाही ते 7 येतील 7। करेक्टेड। जर वाचला असेल तर येईल, काय आठवत असेल फॉर्म्युला तर येईल। पहा, एकदा फॉर्म्युला इथे टाकला आपण की त्यानंतर सर्व गोष्टी सोप्या आहेत ना बाळांनो, फक्त फॉर्म्युला आठवला पाहिजे, दॅट इज द थिंग। टेक दिस 2 examples as a homework. पेज नंबर 141, 3 क्वेश्चन होमवर्क। रेग्युलर क्वेश्चन से सिर्फ यहाँ पे चेन रूल लगेगा, इथे तर काही विशेष नाही। काय करावं लागेल मला इथं सांगा बरं, या 3rd नंबर क्वेश्चन मध्ये काय करावं लागेल? पहले तो इन सबको रूट के बाहर निकलना पड़ेगा, तो करना पड़ेगा यहाँ पे रैशनलाइजेशन। क्या करना पड़ेगा बच्चों? रैशनलाइजेशन। सो चलो क्वेश्चन नंबर 3 मत करो, वो मैं ले लूंगा। झालं तर ठीक आहे, रॅशनलायझेशन करायचं झालं तर ठीक आहे, अदरवाइज क्वेश्चन नंबर 1 and 2 आर द होमवर्क। ओके, चला थांबू आपण इथे आज, बाकी आपण उद्या कंटिन्यू करू। व्हेरी इंपॉर्टंट चॅप्टर इट इज, जर का तुम्ही इंटिग्रेशन चॅप्टर केला असेल तर। आपा इथे रॅशनलायझेशन केले त्यांनी, इथे पहा। सो झालं तर अतिउत्तम, नाही झालं तर मी आहेच, टेन्शन नाही काय त्यामध्ये। ओके, चलो सी यू टुमॉरो, हॅव अ नाइस डे, टेक केअर, बाय बाय।